नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाहीर केलेल्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना आज नोटीस बजावली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता आंदोलन करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं या नोटीसमध्ये नमूद आहे। आणि दरम्यान अशा नोटिसेसला मी घाबरत नाही, काही झालं तरी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणारच अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पीक विमा, सोयाबीनचा कापसाचा भाव फरक यासह सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान, दूध उत्पादकांना मदत आणि भाववाढ आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी 19 मार्च रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्रात सातबारे बुडवून कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार, तसेच सोयाबीन, कापूस बुडवून शासनाचे लक्ष वेधणार आहेत। आणि या आंदोलनात सहभागी होऊन स्वतःला कर्जमुक्त करण्यासाठी गावागावातील शेतकरी मुंबईला जाण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून येते। 18 मार्च रोजी सकाळी 9 वाजता बुलढाणा शहरातील क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरवरून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी मुंबईकडे निघणार आहेत। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना कलम 168 नुसार नोटीस बजावली। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आंदोलन करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं या नोटीसमध्ये नमूद आहे। तर दुसरीकडे रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि अशा नोटिसेसने आपल्या घरातील कपाट भरलेलं आहे। या नोटीसला आम्ही घाबरत नाही असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे। आमचे आंदोलन दडपण्याचा आणि शेतकरी चळवळ बंद पाडण्याचा हा शासनाचा आणि प्रशासनाचा डाव आहे, परंतु आम्ही डगमगणार नाही। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करणारच अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केलेली आहे। आणि या आंदोलनात कुठेही हिंसा होणार नाही, कायदा हातात घेतला जाणार नाही, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत। तरी पोलिसांनी नोटीस देऊन आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे, अशा कितीही नोटिसा दिल्या तरी आम्ही आंदोलन करणारच असं रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं आहे। 19 मार्चच्या मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी मला 149 ची नोटीस दिलेली आहे। वास्तविक पाहता अशा नोटिसांची मला सवय आहे। माझ्या घराचे कपाट अशा नोटिसांनी भरलेले आहेत। आम्ही काय चुकीचं करतोय? आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे। आज शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडलेला आहे। कर्जमुक्ती करणं शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे आणि तो आमचा अधिकार आहे। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच आमच्यावर कर्ज झालेलं आहे। जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, त्यामुळे आम्ही तुमचं देणं लागत नाही अशी आमची भूमिका आहे। सोयाबीन कापसाला भाव नसल्यामुळे प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक दिला पाहिजे। हक्काचा पीक विमा आम्हाला शेतकऱ्यांना 2023 पासून रखडलेला दिला पाहिजे। शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी। त्याचबरोबर धानाला, कांद्याला आणि दुधाला अनुदान दिलं पाहिजे अशी मागणी आहे। अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही मुंबईला 19 मार्चला अरबी समुद्रामध्ये आमचे सातबारे बुडवणार आहोत, सोयाबीन बुडवणार आहोत आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार आहे। या आंदोलनात कुठे हिंसा होणार नाही, कुठे कायदा हातात घेतला जाणार नाही, पण तरी अशा पद्धतीची नोटीस देऊन आमचं आंदोलन दडपून काढायचं, चळवळ मोडून काढायची असा डाव सरकारचा याच्या पाठीमागे दिसतो आहे। अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही। अशा किती नोटिसा आल्या तरी 19 मार्चला मुंबईत आंदोलन होणार म्हणजे होणार।